कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी धरणे आणि बंधाऱ्यातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील तब्बल 12 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरण 99% भरले असून स्वयंचलित दरवाजा क्रमांक 6 खुला करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची स्थिती लक्षवेधी असून अनेक धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली आहेत. राधानगरी धरणात सध्या 8.27 टीएमसी म्हणजेच 99% पाणीसाठा आहे. धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक 6 खुला झाला असून स्वयंचलित दरवाजातून 1428 क्युसेक आणि पॉवर हाऊस मधून 1400 क्युसेक असा एकूण 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान पंचगंगा नदीवरून शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड आणि शिरोळ, कासारी नदीवरील येवलूज, भोगावती नदीवरील सरकारी कोगे, खडक कोगे आणि हळदी तसंच दूधगंगा नदीवरील सुळकुड असे एकूण 12 बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यातील अनेक धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. तुळशी धरण 98, वारणा 93, दूधगंगा 94, कासारी 91 आणि कुंभी धरण 95% भरलंय. तर कडवी, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांभरे, आंबेआहोळ, सर्फनाला, धामणी आणि कोदे लघु पाटबंधारे प्रकल्प 100% भरले आहेत. दरम्यान जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.45 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 21 मिलीमीटर पाऊस झालाय. राधानगरीत 6.5, बुदरगडमध्ये 4.9, चंदगडमध्ये 4, पन्हाळ्यात 3.1 तर शाहूवाडी तालुक्यात 3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणांमधील वाढता पाणीसाठा आणि बंधारे पाण्याखाली गेल्यानं नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय.